या सत्राची आपण सुरुवात करतो आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. व्यापक सुनी न्यारा होशी, चैतन्या पर तू अविनाशी. बोलसी वाणी परा स्वामी चक्रधरा. जय श्री सच्चिदानंद रूप है बरवे, नाम सांगशी वत्सल भावे. जय तू करुणा करा स्वामी चक्रधरा. लीळांचे चिंतन घडावे, जीवन आमुचे पावन भावे. पुलकित भावी धरा स्वामी चक्रधरा. जय श्री जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. स्वामी चक्रधरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो. परमार्ग अध्ययन मंदिर या संस्थेच्या वतीनं संपन्न होत असलेला हा 2 दिवसीय श्री चक्रपाणी चरित्र चिंतन सोहळा, या सोहळ्याला उपस्थित सर्वच अच्युत गोत्रीयांना दंडवत करून आजच्या सत्राची आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. श्री चक्रपाणी चरित्रामध्ये काल आपण फलेठान चरित्रे या संदर्भाचा विचार बघितलेला होता की ज्यामध्ये श्री चक्रपाणी राऊळांनी फलटणला असताना ज्या काही खेळ क्रीडा केल्यात, ज्या काही दानदातृत्व असतील, मुख्याला वाचा देणे, पांगुळा पाय देणे, अंधा नेत्र देणे, आपण श्लोक म्हणत असतो मूकम करोती वाचालम पंगुम लंगयते गिरिम. म्हणजे ज्या मुख्याला आपण वाचाळ करता, म्हणजेच आपण त्याला वाचा देता,
आणि पंगू लंग येते गिरीम. जो पंगू आहे तो पंगू आपल्या कृपेने लंग येते गिरीम, अर्थात गिरी म्हणजे पर्वत, तो सुद्धा तो काय करू शकतो, लांघू शकतो. अशा प्रकारचा संदर्भ आपण श्लोकामध्ये नेहमी म्हणत असतो. आणि तो म्हणत असताना आपल्याला श्री चक्रपाणी चरित्रातील आपल्याला लीळा ह्या आठवल्या गेल्या पाहिजेत. त्या दृष्टीने काल आपण अनेक लीळांचं संदर्भ या ठिकाणी पाहिलेले होते. आता श्री चक्रपाणी रावळांनी फलटणला असताना जी काही क्रीडा केलेली आहे त्या क्रीडेमध्ये जवळजवळ 34 एकिवासना 37 अशा प्रकारच्या संदर्भाला चरित्र ग्रंथामधून पुष्टी मिळते की श्री चक्रपाणी रावळांनी त्या ठिकाणी काय केली, क्रीडा केली जवळजवळ 37 वर्षपर्यंत. आणि मग श्री चक्रपाणी रावळांची प्रौढावस्था झाली. आपण पाहिलं होतं की विवाह कोणत्या वर्षी झाला, 14व्या वर्षी तथा 16व्या वर्षी, अशी दोन मतं आपण पाहिलेली होती. आणि मग पूर्वीच्या काळी लग्न तर लहानपणी व्हायची, परंतु ती जी लग्न झालेली मुलगी आहे ती प्रौढ अवस्थेत येईपर्यंत आपल्या माहेरीच असायची. आणि मग प्रौढ झाल्यानंतर त्या दोघांचा एकत्र संसार चालू व्हायचा. अशा प्रकारे याही ठिकाणी संदर्भ येतो. तथा पितरे परोक्षता कथन, म्हणजे पितर जी आहेत म्हणजे माता आणि पिता, या पित्यांचे परोक्षता कथन म्हणजे त्यांच्या काळधर्माला जाणे, अर्थात त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात या ठिकाणी माहिती आलेली आहे. आणि मग जनकनायकी श्री चांगदेव रावळाची राणी आणू आदरिली, मुळा लागी घोडा पाला निला, म्हणजे जनक नायकांनी जी गोसावी यांची राणी आहे, जिचं नाव कमळा राणी, कमळ वदना राणी, तिला त्या ठिकाणी आणलं. आणि श्री चांगदेव राऊळ आणोने दितीची, परंतु श्री चांगदेव रावळांना जरी प्रौढावस्था प्राप्त झाली तरी ब्रह्मचर्याची प्रवृत्ती होती. श्री चक्रपाणी रावळांनी जनक नायकांना सूचना केली की आपण राणीला काही आणू नये, यासे आगम मंत्री दीक्षा करावी, असे म्हटले. आमची प्रवृत्ती वेगळी आहे, आम्हाला असं वाटतं की आगम मंत्राची दीक्षा घ्यावी आणि त्यामुळे संसारामध्ये न पडता आम्ही आता निवृत्त पद्धतीनं जीवन जगावं असं आम्हाला वाटते आहे. जनक नायके म्हणितले चांगदेव पंडितो राणी प्रौढ झाली, असे म्हटले. हे चांगदेव पंडित हो, म्हटले राणी प्रौढ झालेली आहे, रजस्वला झाली असे, तेथ असली तरी माहेरियाचा निर्वंश होईल. आता ती राणी माहेरला आहे, आता रजस्वला झालेली आहे, प्रौढावस्थेत आलेली आहे, आणि अशा अवस्थेत तिनं माहेरी जर राहिली तर काय होईल, म्हणजे त्या ठिकाणी असलेले जे काही संदर्भ आहेत ते संदर्भ या ठिकाणी आपल्याला पाहता येण्यासारखे आहेत. की ते म्हणतात की जर घरी राहिली तर माहेरच्या लोकांचा निर्वंश होईल, म्हणजे माहेरच्या लोकांच्या तिथे तिनं असणं आता उचित नाही, तिला इकडे आणावंच लागेल. मग चांगदेव रावळी म्हणितले तरी आना, जर असे असेल की त्यांच्या धर्मामध्ये जर काही व्यत्यय येतो आहे किंवा त्यांना पाप लागते आहे, निर्वंश होतोय, तर मग घेऊन या. मग जनकनायके मूळ पाठविले, घोड्या बैसोनी आणली, घोड्यावर बसून तिला आणण्यात आलं. मग श्री चांगदेव रावळी गृहस्थ धर्म अंगी करिले, गृहस्थ धर्माचा श्री चांगदेव रावळांनी स्वीकार केला. चांगदेव रावळाची राणी घर चालवी, ऐसी प्रौढ झाली. मग केतुल्या एका दिसा श्री चांगदेव रावळाची माता पिता दोन्ही परोक्षे झाली. एक ना एक दिवस येतो की त्या दिवशी कोणी असो त्याला हे शरीर सोडून जावं लागतं. आणि मग जनक नायक जनकाईसा या दोघांची वयोवृद्धावस्था होती. त्यातच काय झालं की माता पिता दोघेही परोक्ष झाली. त्यातही म्हणजे
चरित्रकार असा संदर्भ देतात की आधी जनक नाहीसे काळ धर्मा गेली, दोघांपैकी आधी जनक नाहीसा त्या ठिकाणी सरली आणि मग पाठी जनक नायक काळ धर्मा गेले, आधी जनकाईसा गेली आणि मग जनक नायक सरले, असाही संदर्भ त्या ठिकाणी आहे. श्री चांगदेव राऊळी त्याचे क्रिया पार केले, त्यांचे क्रिया केली सर्व. सरत असताना जनक नायकांनी श्री चांगदेवरावांना आज्ञा केलेली होती की ऐसेची आमचे श्राद्ध करावे, म्हणजे जनक नायक जसं आपल्या मात्या पित्याचं वर्ष श्राद्ध करायचे, त्यांनी सांगितलं की तसंच आम्ही सरल्यानंतर तूही आमचं श्राद्ध करावं, अशा प्रकारची पित्याने आज्ञा केलेली होती. आणि मग श्री चांगदेवरावांनी त्याला ही मान्यता दिली आणि मग दोघेही अप्रोक्ष झाली. श्री चांगदेवराव व्यवहाराची प्रवृत्ती अंगी करून व्यवहार व्यापार करू लागले. साणाची व्यवहार अंगी करूनी वर्तती, साणी वेचेची प्रवृत्ती अंगी करली. साना छोटा छोटा व्यापार करावा, जास्त काही मोठ्या उद्योगात पडू नये, म्हणजे आपल्या गरजेपुरतं, अधिक काही मोठं वाढवायचं लालसेनं काही अधिक पैसे कमवायचे असा त्याच्यावर हेतू नव्हता. तर बस उदरनिर्वाह चालला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना, प्रभू तो इतना दीजिए जामे कुटुंब समाये, मैं भी भूखा न रहू साधू न भूखा जाय. बस किती असलं पाहिजे, संतुष्टी कशात आहे की प्रभू तो इतना दीजिए, हे प्रभू आम्हाला एवढं द्या की जामे कुटुंब समाये, माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला पाहिजे. मै भी भूखा न राहू, मी उपाशी राहू नये, आणि माझ्या दारात जर एखादा याचक साधू भिक्षुक आला तर त्या भिक्षुकाला मला घास दोन घास देता आले पाहिजे. बस एवढं पाहिजे, याच्यामध्ये खरं तर संतुष्टी असावी, अशा प्रकारचा पूर्वजांचा संकेत आहे. आणि श्री चक्रपाणी राऊळांनी याच्यामध्ये सान्या व्यवहाराची प्रवृत्ती अंगीकारली. साना छोटासा व्यापार करायचा, तेवढ्या याच्यामध्ये परिवाराचा उदरनिर्वाह चालेल, एवढ्याच पद्धतीच्या व्यापाराची प्रवृत्ती अंगीकारलेली या ठिकाणी दिसते. आणि मग अशा पद्धतीनं दिवसामागून दिवस जात होते, एक एक दिवस पडत होता. पाहता पाहता वर्ष निघून गेलं आणि माता पिता दोन्ही अप्रोक्ष झालेली होती. श्री चक्रपाणी राऊळांची क्रीडा त्या फलटण नगरीमध्ये अशा पद्धतीनं सुरू होती आणि वर्ष झालं आणि पाहता पाहता श्राद्धाचा दिवस येऊन ठेपला. माता पित्यांना सरून वर्ष झालेलं होतं आणि वर्ष श्राद्ध येऊन पोहोचलं. एक संवत्सर लोटला, एक संवत्सर लोटला आणि जेव्हा श्राद्धाचा दिवस आला, मग मातया पितयाचा श्राद्धाचा अक्षत दिन आला. म्हणजे श्राद्धाचा अक्षत दिन म्हणजे निमंत्रण द्यायचा दिवस आला की अमक्या अमक्या दिवशी आता श्राद्ध येते आहेत. त्यांनी पाहिलं, पित्याने आज्ञा केलेली होती की तूही आमचं श्राद्ध केलं पाहिजे. आणि त्या आज्ञेनुसार श्री चांगदेवरावांनी ब्राह्मणांना म्हटले, त्यांना क्षण देऊन आले, म्हणजे निमंत्रण देऊन आले. आणि नेमकी त्या दिवशी एकादशी आली. ब्राह्मण वर्गामध्ये एकादशीला विशेष पद्धतीचं महत्व असतं. एकादशीच्या दिवशी अन्न खाणे म्हणजे जणू अभक्ष्य भक्षण केल्यासारखं ते मानतात. आणि एकादशीचा दिवस आणि त्या दिवशीच ब्राह्मणांना निमंत्रण दिलं, कारण त्या दिवशी श्राद्ध होतं. आणि हा दोनही प्रसंग एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की जे एकादशी आहे किंवा श्राद्ध करायचं आहे म्हणून श्री चांगदेव राऊळांनी काही व्रत अंगीकारले. मग ओट्यावरी भूमी शयन वाघ नियम ब्रह्मचर्ये ये तिन्ही ठाये यथोक्त कर्मविधी स्वीकरिले. म्हणजे एकादशीच्या दिवशी उपवास करत असताना चरित्रामध्ये संदर्भ येतो, खरं तर साधकाने उपवास करूच नये. उपवास करणे हा साधकाचा धर्म नाहीये, ती वेदोक्त एक प्रक्रिया आहे. आणि संन्यास मार्गामध्ये किंवा दैव व्यापारामध्ये, दैव राहाटीमध्ये उपवास केला जात नाही, कारण त्याने करून पाप होतं. कर्मराहाटीमध्ये एकदा महादैसाने स्वामींना प्रश्न विचारला की जे हे लोक उपवास करतात आणि आपण तर सांगतात उपवास करू नका, याच्या पाठीमागची नेमकी कारण मीमांसा काय? मग उपवास करू नका, उपवास केल्यानंतर नेमकं काय होतं? स्वामी सांगतात, बाई पापही होय आणि पुण्यही होय, पण ती क्रिया यथोक्त जर घडली तर पुण्य होईल,
परंतु यथोक्त क्रिया कशी करावी हे कोणालाच माहिती नाही. ज्या दिवशी एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी अलोनी ताक भात खाऊन राहावं लागतं. हे 3 व्रत जे या ठिकाणी सांगितले, भूमिशयन, वागनियम आणि ब्रह्मचर्य, म्हणजे जमिनीवर झोपावं लागतं आदल्या दिवशी 3 दिवस पर्यंत. बरं, म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी असा 3 दिवसाचा तो उपवासाचा विधी आहे. मग काय होतं तर आदल्या दिवशी अल्नी ताक भात खाऊन राहायचं, दुसऱ्या दिवशी निर्जला उपवास करायचा आणि तिसऱ्या दिवशी उजविजे तेने पुण्य होय. उजविजय म्हणजे ब्राह्मणाला जेवू घातलं जातं आणि मग आपण जेवणे, या प्रक्रियेनं पुण्य होतं. परंतु जे पोटातले किडे जंतू काही जे होते ते मेले. उपवास केल्यामुळे शरीर जे होतं ते पिडलं की नाही, पिंडस्था दुखावल्या गेल्या. जे जीव जंतू पोटात आपल्या अन्नपचन होते, कोण करतं हे अन्नपचन? हे बॅक्टेरियाज असतात. ते बॅक्टेरियाज त्या प्रक्रियेनं काम करत असतात त्या पोटामध्ये. ते बॅक्टेरियाज त्यांना जे मिळायचं ते मिळालं नाही, त्याच्यामुळे ते मरून जातात. शेवटी काय झाली? हिंसा झाली. त्या हिंसेनं काय झालं? पापच झालं. आणि मग पुण्यही होतं. म्हणजे द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आणि मग स्वतः जेवल्यानंतर कुठेतरी स्वतःचंही पोट भरल्यानंतर समाधान होतं आणि मग पुण्य होतं. म्हणजे ही क्रिया अशी आहे. शेवटी पाप आहे म्हणून पुण्य आहे की नाही? आम्हाला पाप जोडायचंय की पुण्य जोडायचंय? हा, पुण्य जोडायचंय? नाही जोडायचं, मग पाप जोडायचंय. हा, पुण्य जोडायचंय की पाप जोडायचंय? पुण्य जोडायचंय. अजून कोण सांगेल? पाप जोडायचंय? नाही. मग पुण्यही नाही जोडायचं आणि पापही नाही जोडायचं, तर जोडायचं काय आणि करायचं काय? आहे की नाही? मोठी गंमत आहे. हा, आपल्याला दोनही ज्या प्रक्रिया आहेत, पुण्य असेल किंवा पाप असेल, ह्या क्षाळणी पडणाऱ्या गोष्टी आहेत. आम्ही दैवराटीतले साधक जोही विधी करतो, मग ते अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, वस्त्रदान, धातुदान, वाटेवर जे तुम्ही जे जे काही करता, देवपूजेला गंध लावता, विडा वाहता, जे काही करता, स्मरण करता, पारायण करता, या सगळ्या प्रक्रियेने तुम्हाला पुण्य होत नाही. लक्षात घ्या. आम्ही पुण्याच्या भानगडीत न पडणारे लोक आहोत. आम्ही पुण्य जोडत नाही, नाही आम्ही पाप जोडतो. मग आता जोडतो तर काय जोडतो आम्ही? आम्ही जोडत असतो अधिकार, आम्ही जोडत असतो योग्यता, आम्ही जोडत असतो कनव. लक्षात घ्या. आम्ही इथे पुण्य व्हावं म्हणून कुठलीही क्रिया करत नाही. आम्ही दैवराटीचे लोक आहोत म्हणून आम्हाला एकादशी नाही, आम्हाला कुठल्याच पद्धतीच्या कर्मराटीच्या ज्या काही क्रिया आहेत त्या आम्ही करत नाही, कारण त्या पुण्यरूप क्रिया आहेत. त्या पुण्यरूप क्रिया केल्यानंतर काय होणार आहे? जास्तीत जास्त देवतेची फळं प्राप्त होतील. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपनाची उटी उतरे, मग येवो लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य जे आहे ते संपून जाणार आहे आणि जे संपून जाणार आहे ते जोडण्यात काय उपयोग? जे अक्षयी आहे, ज्याचा कधी क्षय होत नाही, असं काहीतरी जोडलं तर त्याचा उपयोग. आणि पुण्य हे संपून जाणार आहे, त्याच्यामुळे आम्ही पुण्य जोडत नाही. ज्या काही आम्ही क्रिया करतो त्या क्रियेने आम्हाला अधिकार वाढतात, दैवराटी विषयीचे, परमेश्वराच्या प्राप्तीविषयीचे. आमची योग्यता होते, आम्हाला कणव निष्पन्न होते. एखाद्या अशक्ताची सेवा केली इकडे पुण्य नाही लागत, आम्हाला कणव निष्पत्ती होते आणि त्या कन्वेस तो परमेश्वर दानदातृत्व करतात. म्हणून लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. श्री चक्रपाणी राऊळांनी मात्या पित्याचं श्राद्ध करायचं तर काय केलं? परमेश्वर सकळही देहधर्म जीवधर्म स्वीकरिती मनुष्य वेश धारिये होती, या न्यायाप्रमाणे काय केलं? श्री चक्रपाणी राऊळांनी त्या ठिकाणी ते सगळे भूमिशयन, वागनियम आणि ब्रह्मचर्य हे तिन्ही ठाये स्वीकरिले. झालं. तो क्षण दिले, ब्राह्मणांना निमंत्रण दिलं, एकादशीचा दिवसही त्यात आला. आता ब्राह्मणांना जेवायचं तर आमंत्रण दिलं आणि काय झालं? एकादशी आली. आता हे दोन गोष्टी कमी होत्या, एकत्र आल्या.
त्यात तिसरा एक प्रसंग असा झाला, तया दिसा श्री चांगदेव राऊळाची राणी पुष्पवंती झाली. त्यात अजून म्हणतात नकटीच्या लग्नाला 1300 विघ्न असं म्हणतात की नाही, तसं झालं. हे तिसरं विघ्न त्या ठिकाणी उपस्थित झालं की चांगदेव राऊळांची जी राणी होती ती पुष्पवंती झाली, म्हणजे रजस्वला झाली. तिये रात्री ते नहाली, तिये रतीच्या चाडा विनवावया आली. परंतु श्री चांगदेव राऊळासी ब्रह्मचर्याची प्रवृत्ती होती. आणि श्री चांगदेव राऊळांनी त्या ठिकाणी सांगितलं की गावीच्या महाजना ते विचारू, मग तुम्ही म्हणाल ते करू. त्यांनी सांगितलं आम्ही गावीच्या महाजनांना विचारतो आणि मग तुम्ही म्हणाल तसं करू. त्यांनी ब्राह्मणाला बोलवलं, महाजन आले आणि चांगदेव राऊळांनी त्यांच्या समोर प्रश्न टाकला. म्हटले की आता माता पित्याचं श्राद्ध आलेलं आहे, त्यासोबतच काय झालंय की एकादशीचा दिवस आणि राणी पुष्पवंती झाली. आता ऐसे आसी कैसे, असा कसं काय करावं. आता ब्राह्मणांना जेवायचं निमंत्रण दिलं आणि ब्राह्मणांना जेवायचं नाही, आला की नाही मोठा प्रश्न. म्हटले कसं काय करावं आता. तेही म्हणितले प्रश्न अवघड, प्रश्न जरा अवघडच आहे. उत्तम पक्षे निवडे ना, उत्तम पक्षाने विचार करू जाता. इकडे पटकर दे बसायला. हा देते पटकर बसायला, पटकर घ्या बसायला. आणि उत्तम पक्ष निवडे ना, म्हणजे पक्ष जो आहे, म्हणजे उत्तम पक्ष म्हणजे काय कनिष्ठ काय श्रेष्ठ याच्यात निवड करणं मोठं म्हटले अवघड आहे. आता काय करावं नेमकं. मग कन्यस पक्षे प्रायश्चित दीजे तरी घडे. आता त्याच्यात मधले पर्याय असतात काही दोन्ही गोष्टीच्या मध्ये. म्हटले कनियस पक्षाने उत्तम पक्षाने तर तिन्ही गोष्टी बलवत्तर वाटतायत, परंतु त्यामध्ये कनियस पक्ष पाहता एका क्रियेचं घडलेल्या अनुचिताचं प्रायश्चित्त घेऊन दुसऱ्या क्रियेला उपस्थित होणे, अशा प्रकारचा एक विधी घडू शकतो. पिंड घृणावा सचेल स्नान दीजे, मग श्राद्ध विधी करू येईल. जव पुत्र न जेवी तव श्राद्ध न घडे, पिंड घृणीला तरी एकादशीचे व्रत मोडेल, ते तरी मोडू नये. आणि स्त्री पुष्पवंती झाली रती द्यावीची लागेल. सगळ्या एकात एक गोष्टी आल्या. चांगदेव राऊळ म्हणतात पुत्र न जेवी तर श्राद्ध न लगे, जर पुत्राने जेवण केलं नाही तर श्राद्ध लागणारच नाही. आणि एकादशीचे व्रत तरी मोडू नये, एकादशीचं व्रत तेही मोडता येणार नाही. म्हटले मग आता, आणि जर स्त्रीला रती जर दिली नाही तर काय होईल की प्राणिया एक वाट पाहत असे तयाचे पातक लागेल. म्हणजे त्यांनी सांगितलं की बा प्राणिया जो वाट पाहतो आहे त्या माध्यम ती प्रक्रिया आहे, आणि जर असं झालं नाही तर त्याचंही पातक लागेल. श्री चांगदेव राऊळ म्हणतात आम्हाला पातक लागेल. ते ब्राह्मण म्हणतात हो तुम्हाला पातक लागेल त्याचं. आणि मग श्री चांगदेव राऊळी म्हणितले येथोनी पापाचिया राशी नाशी जती, येथ पाप न लगे. श्री चक्रपाणी राऊळ सांगतात आम्हाला पाप लागेल, हे ईश्वराचं ऐश्वर्य प्रगट करणं आहे. आम्हाला पाप लागेल, अहो येथोनी पापाचिया राशी नाशी जती, आम्ही पापाच्या राशीच्या राशी नसतो आणि तुम्ही म्हणता आम्हाला पाप लागेल. हे ऐश्वर्य आहे, हे समर्थत्व आहे ईश्वराचं. आणि येणे विवादे श्री चांगदेव राऊळ ब्रह्मचर्य मोडूने देती. अशा प्रकारे घटनाक्रम फार मोठा आहे. फक्त महत्वाचा प्रसंग इतकाच आहे की या ठिकाणी सगळ्या अशा पद्धतीने पहिले जे दोन गोष्टी होत्या की प्रायश्चित देऊन एक क्रियेला उपस्थित होणे, ती प्रक्रिया संपूर्ण झाली. त्या ठिकाणी प्रायश्चित दिलं आणि पिंड घृणीला ब्राह्मण जेविले, अवघा लोक जेविला, श्री चांगदेव राऊळी आरोगणा केली. अशा पद्धतीनं श्री चांगदेव राऊळांनी तो सर्व विधी त्या ठिकाणी पार पडला. आणि मग श्री चांगदेव राऊळाची ब्रह्मचर्याची प्रवृत्ती म्हणून रती नेदितीची. परंतु ज्या प्रक्रियेसाठी म्हणून राणीला बोलून घेतलं गेलेलं होतं, परंतु श्री चांगदेव राऊळांना ब्रह्मचर्याची प्रवृत्ती, त्याच्यामुळे रती नेदितीची. आणि मग श्री चांगदेव राऊळांनी 3 मत आहे त्याच्यामध्ये. एक मत असं आहे की
म्हणजे हू म्हणून रती दिदली, हे एक मत आहे. दुसरं एक मत असं आहे की त्या राणीला स्वप्नी रती दिदली, हे दुसरं मत. आणि तिसरं मत रती नेदितीची, असे 3 मत या ठिकाणी पाठवेदानुसार पाहायला मिळतात. आणि मग त्या दिवसापासून श्री चक्रपाणी राऊळांनी कमळा राणीच्या त्या आग्रहास्तव औदास्य स्वीकार केलं. आणि मग त्या ठिकाणी त्या चांगदेव राऊळांनी त्या निमित्तानेच त्या ठिकाणी फलठान सोडण्याचा, गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला. की त्या प्रक्रियेमध्ये स्त्री निमित्ते माता पुरा गमन, ही पुढील लीळा तो संदर्भ अधिकचा स्पष्ट करते. एक वेळ श्री चांगदेव राऊळांना म्हणजे काय झालं की तयाचे पोटी अनुचित घेतले, म्हणजे त्या राणीचं मनामध्ये चिंतन अनुचित घेतलेलंच होतं की हिने आग्रह केला. आणि त्या दिवशीच काय झालं की दुसऱ्या दिवशी स्नान करू घालिता राणीचे निहाते श्रीमुगुटी तांबिया लागला. राणीच्या हाताने स्नान घालत असताना श्री चांगदेव राऊळांना असळकतेमुळे, असळकता हा एक दोष असा आहे की त्याच्यामुळे सुद्धा काय अनिष्ट कसं संचार होते काही सांगता येत नाही. स्नान घालता घालता तांब्या जो होता तो श्रीमुकुटाला लागला आणि असळगे केली म्हणून उदास झाले. दुसरं एक कारण घडलं, हा तांब्या लागला आणि श्री चांगदेव राऊळ उदास झाले आणि तेनेची निमित्ते करुणी पोटी ओखटे घेतले आणि उदास्य स्वीकरिले. अशा पद्धतीनं श्री चांगदेव राऊळ किती एक दिवस घराश्रमी होते. आणि मग एक वेळ असं झाला की त्या फलटणहून एक पौवा, त्या पौव्याचं नाव कान्हेरा पौवा असं दिलेलं आहे. तो पौवा द्वारकेशी निघाला. तिथून तो पौवा, तो ती यात्रा, जसं पदयात्रा वगैरे निघतात तशा पद्धतीची ती यात्रा द्वारकेला जाण्यासाठी निघालेला होता. आणि मग श्री चांगदेव राऊळी स्त्रिये ते म्हणितले, हे पौव्या सांगा ते मातापुरा जाईल. आम्ही या पौव्यासोबत मातापूर म्हणजे माहूरला जाणार आहोत आणि तुम्ही आपुले घर सांभाळा. तुम्ही म्हटले तुमचं घर आता सांभाळा, आम्ही पौव्यासोबत आता मातापूरला जातो आहोत. त्यावर ती म्हणते ना मीही येईन. म्हटले मी सुद्धा तुमच्या सोबत येईन. चांगदेव राऊळी तयाच्या अंतकरणासी राहिजे ऐसे आणिले. शेवटी ईश्वर ऐश्वर्यवान आहेत, ते हवं ते करू शकतात. तिनं शेवटी स्वतःची इच्छा दाखवल्यानंतर श्री चांगदेव राऊळांनी बुद्ध्युत्पादकत्व, याला म्हणायचं विशेष बुद्धीचे उपजने, ते या ठिकाणी केलं. आणि अंतकरणात तिला असं वाटायला लागलं, जाऊ द्या ना, तिथं जाऊन काय करता, आपलं काही काम नाही असं तिला वाटलं आणि ती काही आली नाही. अशा पद्धतीनं श्री चांगदेव राऊळ त्या पौव्यासोबत निघाले. तो पौवा मातापूरला त्या ठिकाणी निघाला, माहूरला निघालेला होता. आणि त्या पौव्या सांगाते श्री चांगदेव राऊळ त्या ठिकाणी मातापूरला येऊन पोहोचले. तया पौव्या सरिसे पेनोवेना मातापुरासी आले. अवघे निलोके पेणेसी मात्रा स्नाने केली. पेणे म्हणजे नदी, त्या ठिकाणी असलेली जी नदी आहे, मला वाटतंय काय ना, पैनगंगा नदी, पैनगंगा नदी आहे. आणि त्या ठिकाणी मात्रा स्नाने केली. त्या सरिसे श्री चांगदेव राऊळी मात्रा स्नाने केली. अवघा लोको घाटावरी निघाला. श्री चांगदेव राऊळ ही घाटावरी निघाले. अशा पद्धतीनं श्री चांगदेव राऊळ घाटाकडे त्या पर्वताच्या दिशेनं निघते झाले. त्या पर्वताच्या अधोपरी ही सर्व मंडळी जात असताना तिथे श्री दत्तात्रय प्रभू बाबांनी व्याघ्राचा वेश स्वीकार केलेला होता. श्री दत्तात्रय प्रभू बाबांच्या विशेषतेमध्ये अनेक वेश धारण केलेले आहेत. ही विशेषता श्री दत्तात्रय प्रभू बाबांची आपल्याला पाहायला मिळते की जसं पारधी वेश आहे, मातंग वेश आहे, ब्राह्मणाचा वेश आहे, कुष्टियाचा वेश आहे, त्यासोबतच संन्याशाचा वेश आहे, अवधूताचा वेश आहे. अशा अनेक वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभू बाबांनी अनेक जणांना दर्शन दिलेलं आहे. इथे श्री दत्तात्रय प्रभू बाबांनी काय केलं, व्याघ्रवेश स्वीकरिला. आणि व्याघ्रवेश स्वीकार करून श्री दत्तात्रय प्रभू पूर्वामुख ठाण मांडोनी व्याघ्रवेश धरोनी एक श्रीकर भाळ स्थळी देऊनी तया तळी ऐसी वाट पाहता ती. तिथे श्री दत्तात्रय प्रभू बाबा
श्री चांगदेव राऊळांची वाट पाहत आहेत. आता ही कितवी भेट? श्री चांगदेव राऊळांची आणि श्री दत्तात्रय प्रभू बाबांची दुसरी भेट. पहिली भेट विवाह प्रसंगी. विवाह प्रसंगी हा संदर्भ आपण पाहिला वायंदेशकर पाठामध्ये आहे की विवाह प्रसंगी श्री दत्तात्रय प्रभूंनी विजय केलेले होते. आणि हा आता दुसरा प्रसंग की तिथे श्री दत्तात्रय प्रभू बाबा त्या ठिकाणी काय करतायत तर श्री चांगदेव राऊळांची भाळस्थळावर हात ठेवून, म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये निढळावरती हात ठेवून वाटची तू पाहासी, निढळावर हात ठेवून भाळस्थळावर हात ठेवून श्री चांगदेव राऊळांची श्री दत्तात्रय प्रभू बाबा वाट पाहतायत. आणि मग त्या ठिकाणी श्री चांगदेव राऊळ त्या दृष्टिक्षेपात आले आणि श्री चांगदेव राऊळी दोन्ही श्रीकर जोडून नमस्कार केलेला आहे. आणि मग श्री दत्तात्रय प्रभू श्री चांगदेव राऊळा ते फुटेनी पालावनी बोलाविले, अर्थात फुट्याने की इकडे या बुवा असं म्हणत त्या ठिकाणी बोलावलं. आणि लोको घाटावरी आला, चांगदेव राऊळ ही घाटावरी आले, मेरवाळ्याच्या पाळीवरी पव्वा उतरला, श्री चांगदेव राऊळ ही पव्यांत उतरले, सर्व तीर्थी स्नाने केली, श्री चांगदेव राऊळी सचेल स्नान केले, अवघेनी लोके सायंकाळी विहिरा स्नाने केली. अशा पद्धतीनं हा सगळा पव्वा त्या ठिकाणी आला. आणि आता तो क्षण येऊन पोहोचलेला होता की जिथे श्री चांगदेव राऊळ गोसावी श्री दत्तात्रय प्रभू बाबांपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार करणार होते. आणि सगळा पव्वा देवगिरीकडे निघाला. श्री चांगदेव राऊळ सुद्धा देवगिरीकडे निघालेले आहेत. आणि जात असताना वाटे पव्वा पुढे एक वाटे मागे, मध्ये श्री चांगदेव राऊळ. चरित्रकारांनी अगदी सूक्ष्म गोष्टी याच्यातल्या नोंद घेतलेली आहे की 2 वाटे पव्वा पुढे, म्हणजे एका पव्याचे जर आपण 3 हिस्से केले तर 2 हिस्से पुढे 1 हिस्से मागे, अशा पद्धतीने लोक चाललेले होते. आणि त्यांच्यामध्ये श्री चांगदेव राऊळ गमन करीत असताना काय झालं, पर्वताचा अधोपरी वेळुवाचे जाळी अंतुनी हाक देऊनी वाघू निघाला. त्या ठिकाणी वाघ, त्या जाळीमधून वाघ निघाला. व्याघ्रवेशात श्री दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी आले आणि बाहेरी विजय केले, बाहेर आले. आणि काय झालं, पुढा उभे ठाकले, हाक देऊनी चपेट वरुता उभारुनी, ती पायी चालोनी चपेट उचलोनी, श्री चांगदेव राऊळाची श्री मुकुटावरी चवडा ठेविला. तो जो पंजा आहे व्याघ्रवेशातील, तो चवडा, तो पंजा, ती चपेट श्री चांगदेव राऊळाच्या श्री मुकुटावर चपेट दिधली. आणि मग हाक देऊनी चालिले, श्री चांगदेव राऊळ सावमे झाले. श्री चांगदेव राऊळ सुद्धा अत्यंत नम्रतेने समोर आले. दोन्ही श्रीकर जोडिले, नमस्कार केला. आणि मग त्या ठिकाणी हाक देऊनी श्रीमुख मेळविले, श्रीमुखाला श्रीमुख त्या ठिकाणी मेळविले, जवळ घेतले. आणि याची भाषा क्षेमालिंगन झाले. याच प्रक्रियेतून क्षेमालिंगन दोन्ही अवतारांचं झालं. तेथ प्रकाश पडिला, त्या प्रसंगावर तिथे प्रकाश पडला. आणि ज्ञानशक्ती विज्ञान शक्ती स्वीकरिली, तेथोनीची परावर हे दोन्ही शक्ती स्वीकरिली. ज्ञान शक्तीचा स्वीकार केला, विज्ञान शक्तीचा स्वीकार केला, पर अवर उभय शक्तीचा स्वीकार त्या ठिकाणी झाला. आणि तेथ दवडोनी अवतारो स्वीकरिला, त्या ठिकाणी दवडोनी अवतार स्वीकरिला. म्हणजे आतापर्यंत जे त्या देहामध्ये जीव सुद्धा होता आणि काय झालं, ईश्वर अवतार सुद्धा होते. त्या जो जीव होता तो श्री दत्तात्रय प्रभू बाबांच्या प्रवृत्तीने दवडल्या गेला, किंवा श्री दत्तात्रय प्रभू बाबांनी दवडला, किंवा दत्तात्रय प्रभू बाबांच्या प्रवृत्तीने श्री चांगदेव राऊळांनी दवडला. आणि मग काय झालं, तिथे ज्ञानशक्तीचा विज्ञान शक्तीचा स्वीकार झाला. दोही अवतारा क्षेम झाले, श्री चांगदेव राऊळ गरुडासनी, श्री दत्तात्रय प्रभू पद्मासनी, ऐसे दोघे बैसले, आपुला लिया भाषा नावेक संवादू केला. आपल्या भाषेमध्ये
दोनही अवतारांचा संवाद झाला आणि मग दोन्ही अदृश्य झाले, दोघेही अदृश्य झाले. श्री दत्तात्रेय प्रभू प्रतिभाषिक सहित अदृश्य झाले. पहा, महत्वाचे संदर्भ या ठिकाणी आहेत. गोष्टी छोट्या छोट्या आहेत परंतु अतिशय सिद्धांतपूर्ण आहेत की ज्या सिद्धांताची जाणीव श्री दत्तात्रेय प्रभू प्रतिभाषिक सहित अदृश्य झाले. जो वेश स्वीकार केलेला होता त्याच्या सहित ते काय झाले, अदृश्य झाले. आणि मग इकडे तोपर्यंत सगळी गडबड झालेली होती. सगळे लोक तो वाघाची डरकाळी ऐकून काही पुढचे लोक पुढे पळाले, मागचे लोक मागे पळालेले होते. आणि सगळ्या लोकांमध्ये एकच झालेलं होतं की त्यांनी पाहिलं की बाबा श्री चांगदेव राऊळ आणि काय आहेत वाघ श्री चांगदेव राऊळांपर्यंत येऊन पोहोचला. एवढा घटनाक्रम त्यांनी पाहिला होता. सगळे लोक म्हणू लागले, ब्राह्मण वाघे खादला, ब्राह्मण वाघे खादला. म्हटले ब्राह्मणाला वाघाने खाऊन टाकलं असं त्या ठिकाणी सगळ्या लोकांमध्ये झालं. आणि मग काही वेळ त्या ठिकाणी निघून गेला आणि भय निवर्तले सवेची लोकी श्री चांगदेव राऊळा ते पव्य अंत देखिले. आणि लोकांनी इकडं पुन्हा पाहिलं, तिथून अदृश्य झाले पुन्हा पव्यामध्ये येऊन दृश्यमानता त्यांनी स्वीकारली. आणि मग त्या ठिकाणी सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की अरे हे तर तिथं दिसले त्या वाघाच्या समोर आणि वाघाच्या जबड्यातून वाचले. म्हणजे पुरुष साधारण नाही आहेत, पुरुष सामर्थ्याचे पुरुष आहेत, सामर्थ्यवान आहेत, म्हणूनच हे वाचू शकले, नाहीतर वाचू शकले नसते. अशा प्रकारे काय झालं, सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. आणि मग अशा प्रकारे श्री चांगदेव राऊळांची त्या द्वारकेला क्रीडा चालू झाली. नगरामध्ये गमन करावं, भिक्षा मागावी, ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे. श्री चांगदेव राऊळ त्या नगरामध्ये भिक्षा करायचे, पुडी करायचे. त्या नगरांतू पुडी करती, कदाचित पाणी पात्र करती, मेरूवाळा भोजन करते. मेरूवाळा तलाव त्या ठिकाणी भोजनतेचं स्थान आजही उपलब्ध आहे. त्या ठिकाणी दोही अवताराची आरोगणा व्हायची. देवदेवेश्वरी पहुड स्वीकरती. देवदेवेश्वरी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दोन ओटे आहेत. एक श्री दत्तात्रेय प्रभू बाबांचं निद्रास्थान आहे, तर दुसरं स्थान हे श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचं आहे की तिथे श्री चांगदेव राऊळ निद्रा करायचे. म्हणजे दोन्ही अवतारांची एकत्र क्रीडा व्हायची. त्या आरतीमध्ये संदर्भ येतो आपल्याला, मेरूवाळा तटी भोजनता, मेरूवाळाचे स्नान करून या सिंपणे खेळोनी, होय भोजन दोही देवाचे तेथे बैसोनी, कोल्हापूरची भिक्षा स्वामी येतो मागोनी, षण्मासापर्यंत तेथे मूर्ती अवस्थानी. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही अवतारांची एकत्र क्रीडा त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला आढळते. अशा प्रकारे जवळपास 6 महिनेपर्यंत त्या ठिकाणी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांनी राज्य केलं. आणि मग 6 महिन्याचा कालखंड लोटल्यानंतर श्री दत्तात्रेय प्रभू बाबांच्या आज्ञेने श्री चांगदेव राऊळ गोसावी एक पौवा त्या द्वारकेला जाण्यासाठी माहूरवरून चाललेला होता. त्या सांगाते श्रावण महिन्यामध्ये तथा वैशाख मासामध्ये पौवा द्वारकेला निघालेला होता. त्या पौव्यासोबत श्री चांगदेव राऊळ त्याच्या सोबत निघाले. आणि मग द्वारावतीये विजय करता श्री चांगदेव राऊळी श्री दत्तात्रेय प्रभू श्री आज्ञा पुसली. निघत असताना श्री चांगदेव राऊळांनी श्री दत्तात्रेय प्रभू बाबांना आज्ञा विचारली की जीजी आता गमन करावं का. आणि श्री दत्तात्रेय प्रभू बाबांनी त्यांना आज्ञा दिली. आणि मग श्री चांगदेव राऊळासी श्री दत्तात्रेय प्रभू गोसावी जोळी दिदली. निघत असताना एक झोळी श्री दत्तात्रेय प्रभू बाबांनी श्री चांगदेव राऊळांना दिलेली आहे. मग श्री चांगदेव राऊळी अवधूत वेश अंगी करिला. आणि मग पव्या सरिसे द्वारावतीये विजय केले. तेथ गोमतीचा तिरी गावा पश्चिमे पूर्वामुख पाताळ गुंफा. त्या द्वारकेला गोमतीच्या तीरावर पाताळ गुंफा होत्या आणि त्या पाताळ गुंफेत पूर्वामुख असलेल्या त्या गुंफा होत्या. त्या ठिकाणी श्री चांगदेव राऊळांचं पाताळ गुंफे अवस्थान झाले. पाताळ गुंफेमध्ये श्री चांगदेव राऊळांचं अवस्थान झालेलं आहे. एकूणच द्वारकेला जो काही श्री चांगदेव राऊळांचा जो प्रवास आहे
त्या प्रवासा पाठीमागची कारण मीमांसा या लीळेमधून आपल्याला समजते की फलटणला त्या स्त्री आग्रह निमित्त औदास्य स्वीकार केलं. तिथून श्री चांगदेव राऊळांनी मातापूरला गमन केलं आणि तिथे ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. पर अवर तथा उभय शक्तीचा स्वीकार करून, म्हणजे आता पर अवर परावर मार्ग पद्धतीनं म्हटलं तर पर आणि अवर असं उभय, परंतु आपल्या शाखेप्रमाणे पाहता पर अवर आणि उभय अशा तीनही शक्तीचा स्वीकार करून त्या ठिकाणी, बरोबर आहे ना, अशा तीनही पद्धतीनं शक्तीचा स्वीकार करून काय केलं, श्री चांगदेव राऊळांनी द्वारकेला गमन केलं. परमेश्वर अवतार अशा पद्धतीनं ज्ञानशक्तीचा स्वीकार किंवा हे जे स्वीकार करतात याचं कारण परमेश्वर स्वयं ज्ञानशक्ती स्वीकरीती का मायापुरा ते निमित्त करोनी स्वीकरीती. मायापुराला निमित्त करून ज्ञानशक्तीचा परमेश्वर स्वीकार करतात आणि मग ज्ञानशक्तीचा स्वीकार करून पर अच्छा दिले आवर प्रगटिये केले. परशक्ती अच्छा दिली. परशक्ती म्हणजे परांतुल जे काही कार्य वर्ततात, म्हणजे बोधाचे ठावणी प्राप्ती वेरी, हे परांतुल कार्य आहेत. तर अवरांतुल कार्य म्हणजे स्थिती देणे, विद्येचं दातृत्व करणं, हे अशा पद्धतीचे देवतांचे विद्या देणे, स्थिती देणे किंवा विद्यानंद, फळानंद, स्थित्यानंद इत्यादी जे काही कार्य आहेत, हे कार्य या अवर शक्तीच्या माध्यमातून परमेश्वर जसं विज्ञान स्वीकारिले, या विज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वर अशा पद्धतीनं दातृत्व करीत असतात. आणि म्हणून श्री चांगदेव राऊळांनी अवर शक्तीचा स्वीकार केला आणि मग द्वारावतीये विजय केले. आपण तिसऱ्या नामाचा उच्चार करत असताना द्वारकेचा उच्चार करतो, आहे की नाही. वास्तविक पाहता अवतार धारण कुठे केला, फलटणला धारण केला. म्हणायला पाहिजे होतं फले ठाणी श्री चांगदेव राऊळ असं म्हणायला हवं होतं, कारण तिथेही बरेच वर्ष राज्य केलं, अवतार तिथे धारण केला. किंवा ज्ञानशक्तीचा स्वीकार पाहू जाता मातापूरला त्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. श्री दत्तात्रय प्रभू बाबांच्या प्रवृत्तीने जीवाचं दवडणं करून तिथे अवतार केला. मग मातापुरी श्री चांगदेव राऊळ असं म्हणायला हवं होतं. मग ते न म्हणता द्वारकेला द्वारावतीये श्री चांगदेव राऊळ असा नामामध्ये आपल्याला उच्चार पाहायला मिळतो. या पाठीमागचं कारण की मूळ त्या अवताराची जी प्रवृत्ती आहे की अवर द्यावयाचे व्यसन, हे जे आवर देण्याचं जे व्यसन आहे, हे व्यसन खऱ्या अर्थानं सिद्धीला कुठं गेलं, द्वारकेला गेलेलं आहे. जसं आमच्या स्वामींचं डोमेग्रामचं आपल्याला महत्व माहिती आहे, पण डोमेग्रामी श्री चांगदेव राऊळ असा उल्लेख येत नाही, आहे की नाही. प्रतिष्ठा आणि श्री चांगदेव राऊळ, कारण खऱ्या अर्थानं तिथे बाईसाला प्रेमाचं दातृत्व केलेलं आहे. खऱ्या अर्थानं उद्धरणाच्या व्यसनाचा अंगीकार तिथे केलेला आहे. खऱ्या अर्थानं यतिमुनीचा वेश स्वीकार त्या ठिकाणी केला आणि म्हणून प्रतिष्ठा आणि श्री चांगदेव राऊळ म्हणजे त्या अवताराचा जो काही प्रवृत्तीचा भाग आहे उद्धरणाच्या विषयीचा, किंवा जसं रिद्धपुरी श्री गुंडम राऊळ, आहे की नाही. रिद्धपूरला तो उद्धरणाचा भाग सिद्धीला गेला. 60 जीवांची मूळ अविद्या प्रतिदिनी तू छे दुनिया, हा जो काही संदर्भ होता परांतुल कार्याचा, अविद्या छेद करून प्राप्ती करवण्याचा, हा संदर्भ कुठे सिद्धीला गेला, रिद्धपूरला सिद्धीला गेला. म्हणून रिद्धपुरी श्री गुंडम राऊळ असा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकूणच श्री चांगदेव राऊळांनी प्रवृत्तीचा स्वीकार करून द्वारावतीला काय केलं, त्या पाताळ गुंफेमध्ये अवस्थान केलं. इकडे फलटणला पाहू जाता संपूर्णपणे कर्मरहाटीच्या प्रक्रियेत श्री चांगदेव राऊळ आपल्याला दिसतात. व्यवहाराची प्रवृत्ती अंगी करताना दिसतात, त्या ठिकाणी जनलोकांना आश्चर्य दाखवताना दिसतात आणि व्यवहार व्यापारामध्ये वागताना दिसतात, निरूपण करताना दिसतात, जनलोकांच्या समस्या सोडवताना दिसतात, त्यांच्या व्यवहारात व्यापारात मदत करताना दिसतात. इथे मात्र श्री चांगदेव राऊळांनी अवधूत वेश स्वीकारलेला आहे, संन्याशाचा वेश स्वीकार केला आणि त्या ठिकाणी त्यांची जी क्रीडा आहे ती क्रीडा या ठिकाणी येते की गोमतीचा तिरी गुंफा ते थावस्थान झाले श्री चांगदेव राऊळ
अवधूत वेशे क्रीडेती. अवधूत वेश म्हणजे संन्याशाचा वेश. त्या संन्याशी वेशामध्ये तिथे क्रीडा करू लागले. आणि स्वामी सांगतात की बाई, श्री चांगदेवरावांची क्रीडा त्या ठिकाणची अशी होती की उजविये श्रीकरी सूप, डाविये श्रीकरी खराटा. उजव्या श्रीकरामध्ये सूप आणि डाव्या श्रीकरामध्ये खराटा. आता यानुसार काही जण निष्कर्ष असाही काढतात की श्री चांगदेव राऊळ लेफ्टी होते. आता तुम्ही पहा, सुपाने भरायचं आणि झाडूने झाडायचं. कोणत्या हातात सूप आणि कोणत्या हातात खराटा पाहिजे? हा, उजव्या हातात खराटा पाहिजे, कारण झाडण्याचं जे काम आहे ते उजव्या हाताने केलं जातं, कारण ते जास्त डाव्या हाताने झाडता येणार नाही. डाव्या हाताने जास्तीत जास्त सूप पकडता येईल. परंतु इथे संदर्भ लक्षात घेण्यासारखा असा आहे की उजवीये श्रीकरी सूप, उजव्या श्रीकरात सूप आहे आणि डावीये श्रीकरी खराटा. दुसरं एक मत असं आहे, डावीये श्रीकरी सूप, उजवीये श्रीकरी खराटा. पहा, म्हणजे दोनही मत आलेले आहेत. परंतु या दोन्ही मत कशासाठी आहेत? तर एका मतानुसार लेफ्टी दिसत आहेत, एका मतानुसार राईटी आहेत असं दिसतंय. आता त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? लेफ्ट इन राईटी इंग्रजी शब्द आहेत, मराठीत काय म्हणायचं? हा, डावखुरा. आणि आता उजव्याला काय म्हणायचं? याला काही शब्द ऐकलेला नाही. लेफ्टी आहे त्याला डावखुरा म्हणायचं, पण उजव्या हाताचं आहे त्याला काय म्हणायचं आता? आहे की नाही? म्हणजे शब्द आपल्याला सापडत नाही कधी कधी. पहा, लेफ्टी राईटी म्हटलं की समजून गेलं सगळ्यांना. परंतु आता इथं मराठीत काय म्हणायचं? आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय म्हणे, शोधावा लागेल आता शब्द. आपल्याला शब्द माहिती पाहिजे. अर्थहीन अन शब्द दरिद्री मी दुबळा आहे की नाही? हे आपलं शब्द दरिद्री पण आहे की आपल्याला शब्द आठवत नाही मराठीतला. असो. आणि मग श्री चांगदेवराव काय करायचे? अशा पद्धतीने तो खराटा आणि श्रीकरात सूप घेऊन मामा म्हणोनी श्रीमुकुटावरी ठेविती, तथा नेओनी मामा म्हणोनी गोमती मध्ये घालिती. सगळ्या त्या गोमतीच्या तीरावर असलेल्या गल्ल्या, गोदऱ्या, बिधी सगळ्या झाडायच्या, स्वच्छ करायच्या. त्या तो सगळा सुपामध्ये, त्याचा पुंजा जो आहे तो त्या ठिकाणी भरायचा सुपामध्ये, आणि ते सूप श्रीमुकुटावर ठेवून त्या गोमतीमध्ये मामा म्हणून निक्षेपिती. अशा पद्धतीनं श्री चांगदेवराव त्या ठिकाणी क्रीडा करायचे. आणि खदखद करी हास्य करीती, आणि खुदखुद करी हास्य त्या ठिकाणी करायचे. भिंतीसी टेकोनी सीन भाजती. इतके व्यापारामध्ये त्या लीन झाले, रममाण झाले की विश्रांतीची सुद्धा गरज नाही, विश्रांतीला सुद्धा वेळ नाही. बस थकल्यासारखं मनुष्य वेशानुसार ती सुद्धा प्रवृत्ती अंगी केली तर काय करायचं? भिंतीसी टेकोनी, फक्त उभं राहायचं. ते कसं? भिंतीला टेकून. बस तेवढा सीन त्या ठिकाणी परिहार करायचा. अनंता दाने देती, अनंत जीवांना दान द्यायचं. ऐसे प्रत्यही सवाये दोन्ही प्रहर सुकुमार्जनी क्रीडा करीती. चरित्रकार या ठिकाणी संदर्भ सांगतात 2.25 प्रहर, सवाये दोन्ही प्रहर. एक प्रहर म्हणजे 3 तास, आहे की नाही? मग आता 2.25 प्रहर म्हणजे किती झाले? 3 तास, पुन्हा 2 प्रहर म्हणजे 6 तास, आणि पुन्हा 1.25 प्रहर, आपलं पुन्हा चतकोर म्हणजे पाऊण तास. पावणे नाही 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 2.25 प्रहर, 2.25 प्रहर. हा, नाही पावणे 7 नाही, 6 आणि 15 मिनिटं, 6.25, 6.25 तास म्हणजे 6 तास 15 मिनिटे. नाही, 15 मिनिटं नाही म्हणता येणार त्याला, कारण प्रहराचा पावणे तास, पावणे 7 तास होईल नाही का? हा, आता जुन्या लोकांची अर्धी पावकी निमकी पाठ असल्यामुळं आमच्या पिढीत ते गायब झालेलं होतं. आहे की नाही? त्याच्यामुळे ते बरोबर एक्झॅक्ट सांगू शकतात. अशा पद्धतीनं श्री चांगदेवराव किती? पावणे 7 तास, पावणे 7 तास म्हणजे संपूर्ण दिवसभराच्या कालखंडात पावणे 7 तासाचा व्यापार, म्हणजे जवळजवळ एक वर्किंग आवर ज्याला म्हणता येईल ऑफिसचा, तो संपूर्ण वेळ श्री चांगदेवराव गोसावी सूर्पमार्जनी क्रीडा करत असत. अनंता जीवा ते उद्धरीती, अनंत जीवांचं उद्धरण
श्री चांगदेव राऊळ गोसावी त्या ठिकाणी करत असत. मग नगरामध्ये पाणी पात्रा विजय करीती. नगरामध्ये पाणी पात्रा, पाणी पात्रा म्हणजे पाणी हेच पात्र, स्वतंत्र पात्र नाही, स्वतंत्र झोळी नाही. पाणी पात्र म्हणजे हातावरच भिक्षा मागायची आणि मग त्या ठिकाणी ते भोजन करायचं. सुपे हाणती तयासी मार्ग प्रगटेती, खराटे निहाणेती तयासी विद्या प्रगटती. ज्यांना सुपाणी, श्री चांगदेवराव कोणालाही जे अधिकारी जीव आहेत त्यांना सुपाणी हाणायचं, त्याला मार्ग प्रगटेती. मार्ग म्हणजे बहिर्याग. त्या बहिर्यागाचं त्याच्या ठिकाणी काय व्हायचं, संक्रमण व्हायचं आणि तो त्या बहिर्यागामध्ये लिप्त व्हायचा. ज्याला खराट्याने हाणलं त्याला विद्या व्हायच्या आणि विद्या म्हणजे ज्या काही देवतांच्या विद्या आहेत त्या विद्या व्हायच्या. श्री चांगदेवरावांच्या संपूर्ण अवतार कार्यामध्ये असं बोललं जातं की 84 शिल्पा आणि किती स्तुळा, 52 स्तुळा आणि 84 शिल्पा, तेथोनी ऐसिया 52 पुरुषा विद्यादान. श्री चांगदेवरावळापासून 52 पुरुषांना विद्यादान झालं. हे स्थूळ विद्येचे आणि शिल्प विद्येचे जे काही आहेत त्या शिल्प विद्येचे 84 ते वेगळेच. अशा प्रकारे एकूण म्हणजे 84 आणि 52 किती झाले, आपल्याला गणित काढता येईल ना आता. 80 आणि ते 50, 130, 130 म्हणजे 136, बरोबर आहे. टोटल झाले 136. एवढ्या जीवांना 136, याचं गणित कोणी कसं काय वापरलं नाही का काय. कारण तिकडे श्री प्रभू बाबांच्या संबंधात जसं प्रतिदिनी 60 जीवांच्या अविद्येचा छेद केला, त्या एका काव्य ग्रंथामध्ये उल्लेख येतो की नित्य 60चा नेम 27 लक्षाचा सुमार. श्री प्रभू बाबांनी आपल्या संपूर्ण अवतार कार्यात किती जीवांच्या अविद्येचा छेद केला, 27 लाख जीवांच्या अविद्येचा छेद केला. म्हणून नित्य 60चा नेम 27 लक्षाचा सुमार, हे कैवल्य दानाचे. 27 लक्ष जीवांना कैवल्याचं दान दातृत्व, या वेगळे तिन्ही दानाचे. याच्या वेगळे आणखीन तिन्ही दानाचे जीव वेगळेच. त्या श्री प्रभू बाबांची आरती आहे, मातुळ ग्रामी कान्नव शाखी प्रभू अवतार धरितो की आरती श्री प्रभूला करतो. त्याच्यात ते गणित आलं. हे गणित कसं काय कोणी बसवलं का काय. म्हणजे हे 84 शिल्पान 52 स्तोळा 136 हे गणित काही आलं नाही कुठे वाचण्यात. आपण कॅल्क्युलेशन मात्र केलं त्याचं. 136 जीवांना काय केलं, विद्येचं दानदातृत्व श्री चांगदेवरावांनी गोसावी यांनी केलं. अशा प्रकारे ऐसी प्रसिद्धी बहुत झाली. अशा प्रकारे श्री चांगदेवरावांची प्रसिद्धी भरपूर त्या ठिकाणी झाली आणि लोक म्हणती ईश्वर पुरुष. लोक ईश्वर पुरुष म्हणायचे. लोकांना म्हणजे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे सामर्थ्य कार्य वर्तू लागले आणि त्या ठिकाणी बऱ्याच जे काही संदर्भाने श्री चांगदेवरावांच्या ज्या काही लीळा आहेत त्या लीळा त्या ठिकाणी येतात. पैकी काही महत्वपूर्ण ज्या घटना आहेत की श्री चांगदेवरावांच्या शिष्यांमध्ये एक अग्रणी नाव येतं, ते म्हणजे जोगऱ्याचं नाव येतं. की जोगरा हा जो होता की तो ब्राह्मणीयेचा ठाकुरिया नायक, तो जाती कोळी जातीचा होता आणि चोरी करावे, दरोडे टाकावे असा असलेला हा जोगरा. या जोगऱ्याने एके दिवशी, तो सगळ्या ठाकुरांचा मुख्य नायक होता आणि तो सगळ्या ठाकुरांना काय करायचा, तो चोरी करायला पाठवायचा, जा चोरी करा, दरोडे घाला आणि ते सगळं येणारा वाटा सगळा गोळा करायचा, त्याच्यापासून ते सगळं डिस्ट्रीब्यूट केला जायचं. असं त्याचं ती सगळी सिस्टम होती. एके दिवशी या जोगऱ्याने त्या आपल्या पाईक परिवार जो होता त्यांना म्हटले की चला आज तुमच्या सोबत, म्हटले मी पण येतो. आणि मग त्यांच्या सोबत तो जोगरा सुद्धा निघाला. ते सगळे पाईक, त्याचे सगळे सैनिक, एक वराड चाललेलं होतं, त्या वराडावर त्यांनी दरोडा घातला. लोकांना त्यांनी त्या ठिकाणी थांबवलं आणि चाकूच्या धाकाने, सुरीच्या धाकाने कोणाला काही करायचं. कोणी कानातलं अलंकार देत नसेल तर कान कापून त्याचा तो सरळ तो अलंकार काढून घ्यायचा. कोणाचं नाक कापायचं, कोणाचं कान कापायचं. कोणी काही देत नसेल तर त्याचा खून करायचा. अशा पद्धतीनं
तो सगळा त्या ठिकाणी सगळा विध्वंस झाला. हा जोगरा पाठीमागून गेला आणि त्याने सगळं ते दृश्य पाहिलं. हे जे सगळं आहे, अरे म्हटले हे कोणी केलं? त्या पाईकाला वाटलं की कदाचित आपल्याला शाबासकी मिळेल. एक समोर आला, त्यांनी सांगितलं, म्हटले मी केलं. अरे म्हटले मिया काही तुम्हा करवी ऐसे करविले. मी तुम्हाला फक्त सांगत होतो लोकांची चोरी करून आणा, तुम्ही लोकांना का बरं मारले? आणि मग त्याने सांगितलं, म्हटले म्हटले मालक, चोरी करायची तर लोक, बाबा मी चोरी करायला आलो तर लोक काय कानातलं हातातलं काढून देतात का? अरे भांडणं करावं लागतात, त्यासाठी धाक दाखवावा लागतो, भीती दाखवावं लागते. नाही दिले तर प्रसंगी त्याचा खूनही करावा लागतो. आजपर्यंत म्हटले आम्ही असंच केलं. म्हटले एवढ्या दिवसापासून तुम्ही हेच करत आले? म्हटले हो. शेवटी चोरी दरोडे काय असे थोडी घातले जातात, लोकांना मारल्याशिवाय थोडी कोणी पैसे देतं. आणि म्हटले अरे अरे अरे, म्हटले फार वाईट झालं. त्या जोगऱ्याला अनुताप उत्पन्न झाला. शोधनीच्या पाठामध्ये सूत्र येतं, अनुताप जैसा जोगऱ्याचा, अनुताप असावा तर कसा? जोगऱ्यासारखा. तो जोगरा म्हणतो, अरे म्हटले जाऊ द्या, म्हटले आता घटना प्रसंग तर घडून गेलेला आहे. जी केलेली कृती आहे ती काही आता वापस येणार नाहीये. म्हटले हे काही तुम्ही नाही केलं, तुम्हाला पाठवणारा आणि आज्ञा देणारा म्हटले मीच होतो. मी या सगळ्या घटनाक्रमाला मी स्वतः जबाबदार आहे. त्या सगळ्या हिंसेची जबाबदारी त्या जोगऱ्याने स्वीकारली. आणि तो जोगरा काय केला, तो त्या ठिकाणी आला आणि पाहिलं की हे सगळं असं झालेलं आहे आणि अनुताप उत्पन्न झाला. तो जोगरा चांभाराकडे गेला आणि त्याच्या कांकरी आणि सुई ते दाबून घेतली त्याने आणि स्वतःचं जे तोंड आहे ते तोंड शिवून घेतलं. कारण याच तोंडाने मी काय केलेलं आहे, मी दरोडे करण्याकरता पाठवलं. याच तोंडाने लोकांना मारण्याची आज्ञा केली. याच तोंडाने मी अशा पद्धतीचा व्यवहार केलेला आहे, दुर्व्यवहार केलेला आहे. आणि म्हणून याचं प्रायश्चित्त म्हणून त्याने काय केलं की आपलं तोंड कांकरीनं शिवलं आणि मग द्वारकेसी जाई जे ते प्रायश्चित्त होय. ब्राह्मणाने सांगितलं की तुम्ही तोंड कांकरीनं शिवा आणि द्वारकेला जा. तिथं जर तुम्ही गेलात तर ती द्वारका नगरी पवित्र नगरी आहे आणि तिथेच तुमच्या पापाचं पुरस्चरण होऊ शकतं. तो जोगरा आपलं तोंड शिवून त्याने मौन घेतला आणि तो अन्न न खाये, उदक न पिये, भीतरी जळोनी गेला, मग तेथोनी द्वारकेसी निघाला. तो ब्राह्मणीचा होता. त्या ठिकाणाहून तो द्वारकेला निघाला आणि मग अशा पद्धतीनं 7 अहोरात्र अन्न नाही, उदक नाही. आता तोंड शिवून घेतलं, काही खाता येणार नाही, पिता येणार नाही. 7 अहोरात्र चालत चालत तो द्वारकेला जाऊन पोहोचला. त्या ठिकाणी गावाबाहेर एक ब्रह्मनाथाचं देऊळ होतं. त्या ठिकाणी तो जाऊन थांबला आणि रात्री तो ब्रह्मनाथ त्याच्या स्वप्नामध्ये आला त्या जोगऱ्याच्या. आणि तो म्हणतो, ती देवता म्हणू लागली, जोगऱ्या, अरे म्हटले तू जो काही अनुताप केलेला आहे त्या अनुतापामुळे तुझी जी पाप आहेत ती पाप फिटून गेलेली आहेत. आता तू तोंड उसवी पारणे करी. तू तुझं शिवलेलं तोंड जे आहे ते आता उसवून टाक. तू जो उपवास धारण केलेला आहे तो फेडून टाक. आता उपवास पारणे कर, म्हणजे उपवास सोड. आणि त्याने विचारलं जोगऱ्याने, म्हटले तू कोण आहेस? त्या देवतेने सांगितलं, म्हटले मी ब्रह्मनाथ आहे. जोगरेनी म्हणितले, मज जवळीची असो द्यावे वेगळा न करी. जोगरा म्हणतो, जर असं असेल तर म्हटले की मला तुमच्या चरणाची जागा द्या, मला तुमच्यापासून कधी वेगळं करू नका. माझी जर सगळी पाप फिटली असेल तर मला तुमच्या चरणावर जागा द्या आणि नेहमीसाठी आपल्या जवळ ठेवा. त्या देवतेने म्हटले हे मज जवळी नाही. म्हटले तुला नेहमी जवळ ठेवायचं हे काही सामर्थ्य माझ्याकडे नाही. कारण देवता ज्या आहेत त्या देवतांची प्राप्तीच कशी आहे मुळात, की त्या ठिकाणी पतनशील आहे. आपण पाहिलं, पुण्याची पावटी सरे, मग येवो लागती माघारे मृत्यू लोका. देवतेची भक्ती केल्यानंतर काय मिळतं शेवटी? जी काही छोटी मोठी फळाधिक प्राप्त होतील आणि ती फळं सुद्धा एके वेळेस संपून जातात. स्वामींनी त्यावर चांदोयाचा दृष्टांत दिलेला आहे. कोणा एकाला खूप भूक लागलेली होती आणि भुकेच्या शोधामध्ये तो पाहत होता की कुठं आपल्याला काहीतरी खायला मिळेल. तो एका देवळामध्ये आला आणि त्या देवळामध्ये हे पाहिलं, दिसून राहिले की नाही, करंज्या दिसून राहिल्या, अनारसे दिसून राहिलेले आहेत, समोसे आहेत की काय कानू काय, करंज्या दिसून राहिलेल्या आहेत.
अशाच करंज्या त्याला त्या ठिकाणी फळं लटकवलेली दिसली. आजकाल ते बाजारात मिळतात ना आर्टिफिशियल, सफरचंद, केळं, बोर, जांभळ, सगळे फळं त्याला दिसू लागली. त्याला वाटलं बरं झालं आपल्याला भूक लागलेली आहे. आणि तोडोनी खाओ बैसे तव सेना मातिया तोंड भरे, त्याने ते फळ तोडून खाण्याचा प्रयत्न केला. करंजी खाण्याचा, आता ही ओरिजिनल आहे बरं का, नाही तर म्हणसाल हा चांदोबा यथायोग्य चांदोबा आहे, पण तो चांदोबा मातीचा होता. त्याने ते खाण्याचा प्रयत्न केला. काय झालं, सेना मातीपासून बनलेली ती फळं होती, त्याचं सेना मातीने तोंड भरलं. तशी देवतांची जी फळं आहेत ती कशी आहेत, च्युती म्हणते आहेत, दुःख रूपे आहेत, की तिथे पुन्हा पतन होणे आहे, पडणं आहे. आणि त्या फळात गेल्यानंतर सुद्धा दुःख संपणार नाही, तिथे सुद्धा धाडी छेद हा प्रकार त्या ठिकाणी सुद्धा आहेच आहे. आणि म्हणून अशी जी ती देवता फळ आहे, त्या देवता जीवाला काय नित्यमुक्ती देऊ शकतील? नित्यमुक्ती देणारा केवळ एक परमेश्वरच आहे. ती तो ब्रह्मनाथ म्हणतो, तू जे मागतोय ते माझ्याजवळ काही नाहीये. आणि मग म्हटले, मग माझी पापी गेली ऐसे मिया केवी जाणावे. आणि तो जागा झाला. जागा झाला, त्याला लक्षात आलं की या ब्रह्मनाथाने आपल्याला स्वप्नात दृष्टांत दिला, पण हा ब्रह्मनाथ काही कामाचा नाही. शेवटी तो जोगरा पुढे निघाला. तो तिये देवतेचे न म्हणीची आणि तैसाची उठोनी समुद्राची तिरासी गेला. आणि मग ते ते ठाई शमला भागला आपण पे विसरला. त्या ठिकाणी तो समुद्राच्या काठावर जाऊन तो बसला. त्या नगराची, द्वारकेची जी नगराधिष्ठात्री देवता होती, तिने ब्राह्मणाचा वेश धरून त्या जोगऱ्याला ती सामोरे आली. पहा, निष्पाप आणि निष्कलंक जीवांना देवता सुद्धा सामोरे येतात, हे या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि मग जेव्हा ती देवता आली, ती म्हणू लागली, अरे जोगऱ्या, म्हटले तुझी सगळी पाप नासली, आता तू कशासाठी तोंड शिवून बसलेला आहेस? म्हणजे इतका अनुताप त्याने त्या 7 दिवसामध्ये केला की सगळी जी पाप होती ती नासून गेली. आणि मग त्याने काय केलं की तोंड आपलं उसवलं आणि मग मौन्य भंगिले, आतापर्यंत मौन्य ठेवलेलं होतं ते त्याने भंग केलं. तो विचारतो की माझी पापे गेली ऐसे मिया जाणावे की तै पारणे करीन. म्हटले जरी मी तोंड उसवलं तरी सुद्धा मी काही खाणार पिणार नाही. माझी पाप गेली हे मी कसं काय लक्षात घेऊ? मला समजलं तर पाहिजे, दिसलं तर पाहिजे. तुम्ही म्हणावा आणि मी विश्वास ठेवावा असं होणार नाही. म्हटले माझी पाप गेली असं मला कसं काय समजेल? आणि मग ती ग्रामाधिष्ठात्री देवता काय करते, त्या ठिकाणी त्या जोगऱ्याला सांगते आहे की येत श्री चांग देव राऊळ असती ते जरी म्हणती फिटली तरी साच. अरे म्हटले, या द्वारका नगरीमध्ये श्री चांगदेव राऊळ गोसावी राज्य करतायत. ते ईश्वरी पुरुष आहेत, सामर्थ्यवान पुरुष आहेत. जर त्यांनी सांगितलं तुझी पापण नासली तर तू निश्चितपणे समजून घे की तुझी पापण असलेली आहेत. आणि मग तो जोगरा विचारतो, म्हटले मी काही त्या श्री चांगदेव राऊळांना पाहिलेलं नाहीये, कसं काय करावं? आणि मग त्यांनी सांगितलं की म्हटले जा, पहिलं करयाचे करवंडी अंतू श्री चांगदेव राऊळ आसनस्थ असती ते सांगतील ते करी. अरे म्हटले जा, या पलीकडेच, याच्या पलीकडेच करयाच्या करवटीमध्ये, म्हणजे उंटाचा जो काही सापळा आहे, त्या उंटाच्या सापळ्यामध्ये श्री चांगदेवराव गोसावी आसनस्थ आहेत. त्यांना विचार की नेमकं काय करावं. आणि मग तो उठला आणि चांगदेवरावळांना पाहत पाहत त्या ठिकाणी आला. चांगदेवराव त्या ठिकाणी आसनस्थ होते. तो हात जोडून समोर उभा राहिला. श्री चांगदेवरावळांनी त्याला कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि त्याची जी तहान भूक होती ती तहान भूक हरली. आणि जोगरा त्याला प्रतीती आली की हो, ही जागा जी आहे निश्चित आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत, की इथे एक सुख स्वास्थ्य आणि समाधान वाटते आहे. आणि मग तो म्हणतो, जोगरा विनंती करतो की जीजी, म्हटले माझी पापे फिटली, माझे पाप सगळी नासलेली आहेत का? श्री चांगदेव रावळी म्हणितले, जोगया तुझी पापे नाशली, तुझी सगळी पापे नाशली आणि कर्मे नाशतील हो. म्हटले कर्मे जे आहे ती अजून नासण्याची बाकी आहेत. पाप नासली पण पुण्यरूप ज्या गोष्टी होत्या त्या मात्र नासण्याच्या बाकी आहेत. आणि जोगरा म्हणतो, जी जी जर असं आहे, माझी पाप जर नासली तर मला कसं काय समजतील माझी पाप नासलीत? आणि मग श्री चांगदेव रावळी म्हणितले, जायत द्वारके अंतुल श्री कृष्णाच्या साजयाचे सोनियाचे कळस देखसी
तरी तुझी पातके नासली ऐसे जाणावे. म्हटले द्वारकेला श्रीकृष्ण चक्रवर्तींची जी द्वारका होती, म्हणजे ही द्वारका नगरी, आता जी द्वारका आहे, आता माझ्या तर काही पाहण्यात नाही, पण बऱ्याच जणांनी आपण स्थानवंदन केलेलं असेल, त्या ठिकाणी द्वारका नावाचं जे बेट आहे त्याच्याही पलीकडे समुद्रामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जी सोन्याची जी द्वारका होती ती द्वारका समुद्रामध्ये काय केली, विसर्जित केली या कलियुगाचा रेगावा होत असताना. आणि मग ती जी द्वारका आहे त्या द्वारकेला असलेल्या श्रीकृष्णाच्या साजयाचे कळस, म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचं जे मंदिर होतं त्या द्वारकेतलं, राहण्याचं स्थान होतं, त्या स्थानाचे कळस तुला जर दिसले तर तू असं लक्षात घे की तुझे पापे नासले. आणि मग तो म्हटला की मला द्वारकेचे कळस म्हटले कस काय दिसतील. आणि मग चांगदेव रावळांनी सांगितलं की वैसाखिये पौर्णिवेसी उदकांतुल द्वारावतीचे कळस देखसी, तुझ सांगा ते जो लोकू असेल तोही देखेल पहा. हे काय, पुण्य विन पुण्य फळ, तसा प्रकार आहे. कोणाला प्रतिती द्यायची, जोगऱ्याला द्यायची आहे. परंतु त्यांनी सांगितलं की तुला तर दिसतीलच दिसतील, पण तुझ्यासोबत तिथे जे काही लोक असतील त्यांनाही म्हटले द्वारकेचे कळस दिसतील. आणि जर असं असेल तू लोकांना विचार हे काय आहे, लोकही सांगतील. जर तुला दिसत असेल असं वाटत असेल तर असं नाही, लोक सुद्धा पाहतील आणि सांगतील की हे पहा, हे द्वारकेचे कळस आहेत. आणि मग तो गेला, त्याने पारणं केलं. आणि मग जे दिसी वैसाख पुणवी ते दिसी श्री चांगदेव रावळी म्हणितले जोगऱ्या जाय आजी द्वारका पाहे. आज म्हटले जा, आज तुला पाण्यामध्ये समुद्रामध्ये द्वारकेचे कळस दिसतील. आणि मग तो समुद्राच्या तिथे आला आणि त्याने पाहिलं त्या रात्री त्या पुणिवेच्या त्या प्रकाशामध्ये, पौर्णिमेचा दिवस होता आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये त्याला काय झालं, त्या ठिकाणी द्वारकेचे कळस दिसू लागले. श्रीकृष्ण चक्रवर्तीचे साजयाचे अवघे लखलख करीत रत्नबद्ध सोन्याचे कळस देखिले. आणि लखलख करणारे ते चमचमणारे रत्न खचित असलेले सोन्याने जडवलेला तो कळस लखलख करीत त्याला दिसला. आणि तेने दंडवते घातली, त्याने त्या कळसाला पाहिलं आणि दंडवत घातले. जे त्याच्यासोबत लोक होते त्यांनीही पाहिलं आणि त्यांनी सुद्धा दंडवत घातले. आणि तो म्हणू लागला जीजी देखिले जी द्वारकेचे कळस, जीजी आपल्या कृपा प्रसादानं द्वारकेचे कळस दिसले. आणि आता माझी निश्चिती झालेली आहे की माझी जी खात्री आहे ती आता या ठिकाणी पटलेली आहे मला, की द्वारकेचे कळस पाहायला मिळाले. आता मी निश्चिंत झालो की मी जे काही पाप केलेली होती ती पाप म्हटले आता माझी नासून गेलेली आहेत. आणि मग अशा प्रकारे त्याने दंडवत घातले की मग त्याने पाहिलं की मी कळस, त्याने श्री चांगदेव रावळांना दंडवत घातले. आणि मग तो श्री चांगदेव रावळापासी अनुसरला. चांगदेव रावळांच्या जवळच जोगरा श्री चरणी शरण आला आणि तो म्हणतो जी जी मिया अनंता सृष्टी जिये कर्मे केली ते नाशले की नाही ऐसे मिया जाणावे देखावे. म्हटले हे तर एका जन्माची पाप नसली, परंतु अनंत जन्मामध्ये मी अशी कितीतरी कृतकर्म केली असतील. आहे की नाही, आपण प्रायश्चित्त करताना म्हणतो आहे की नाही, प्रभो राजसी तामसी मी विकारी विकल्पी आणि हिंसकू मीच भारी. एकाला सांगितलं, अरे म्हटले दररोज संध्याकाळी प्रायश्चित्त म्हणत जा. तो माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आला, म्हणतो बाबा हे मी दोष केलेच नाही, उगाच तुम्ही मला दोष लावून राहिले का. आणि हे असं मी हिंसा वगैरे काही करत नाही, तुम्ही म्हणून राहिले मनुष्याची हिंसा केली, याचा अंत करून दुखवलं आणि याची चोरी केली, मारामारी केली, दरोडे घातले, हे असं मी काही केलं नाही करणारही नाही, मग कशाला प्रायश्चित करू. या जन्मात नाही केलं, मागच्या जन्माचं काय केलं माहितीये का आपल्याला. स्वामी म्हणतात की तुमचे कर्म अशी आहेत की तुमचे दोष जर तुमच्या प्रती सांगितले तर पोरे हो पोटी सुरी सो सो मराल. जीवाने एवढे दोष जोडलेले आहेत की ते दोष जर सांगितले तर पोटामध्ये सुरी खुपसून खुपसून स्वतःची हिंसा करून घेईल. एवढ्या पद्धतीचे ते दोष आहेत की त्या दोषामध्ये हा जीव लिंपायमान झालेला आहे. ते आपल्याला माहिती आहे, ते पांचाळेश्वरची लीळा, शुक्रदर्शने
ज्योतिक प्रशंसा नावाची लीळा आहे. त्या शुक्राला गर्गाचार्याचा तो पुत्र होता. त्या शुक्राला त्याने विद्या दिली आणि सांगितलं की तू तुझा एक जन्म पहा पुढे काय आहे. त्याने आपले 7 जन्म पाहिले आणि 7वा जन्म तो कुष्टियाचा की 7व्या जन्मी मी कुष्टी आहे आणि तो चक्कर येऊन पडला. पुढचा जन्म आपल्याला काय माहित कोणता आहे. हा जन्म स्वरूप मिळाला, 2 हात आहे, 2 पाय आहे, चांगले डोळे आहेत. पता नाही मागचा जन्म कसा होता, पता नाही पुढचा जन्म कसा असणार आहे, हे आपल्याला काहीही माहिती नाही. आणि हे जे पाप केलेली आहेत या पापास्तव हे सगळं असं रेग्युलर चालू आहे. कर्म प्रक्रियेमध्ये रहाट घटिकेचे दृष्टांत हा जीव असा फिरून राहिलेला आहे. आणि तो जोगरा म्हणतो की हे एका जन्मातलं झालं, पण मागच्या जन्मात मी काय काय पाप केली ती नासली की नाही. म्हटले ती मला समजली पाहिजे, ती मला पाहता आली पाहिजे की माझी अनंता जन्मीची पाप नासली की नाही, कर्म नासली की नाही. आणि मग ते वेळी श्री चांगदेव राऊळी तयासी अप्रोक्ष विद्येचा रश्मी संचरला. अप्रोक्ष विद्येचा रश्मी म्हणजे त्याचा एक काही अंश तो त्याला त्या ठिकाणी संचार करण्यात आला. आणि ते करुणी अनंता सृष्टीची अवघी पापे गेली देखली. त्याचा अनुताप इतका थोर होता, इतका जबरदस्त होता की त्याने अनंता याच जन्मीची नाही तर अनंता जन्माची जी पाप होती ती सगळी पाप कृतकर्म त्याने त्या ठिकाणी नासलेली पाहिली. आणि आपले कृतकर्म त्याने पाहिले की मी काय काय केलं, त्याच्याने तो अधिकच दुःखी झाला. कारण मागचंही सगळं पाहायला मिळालं की मी हे केलेलं आहे सगळं, या जन्मामध्ये असा वागलो, त्या जन्मामध्ये असं केलं, या जन्मामध्ये हे केलं. याचं सोडून द्या. स्वतःच्या पाठीमागे जर आपण सिंहावलोकन केलं स्वतःच, तर आपल्या स्वतःला लक्षात येतं की आपल्यासारखा पापी दुसरा कोणी नाही. याने तर अनंता जन्मीची पाप पाहिली की अनंत जन्मामध्ये अशी अशी कृतकर्म केलेली आहे आणि तो अधिकच दुःखी झाला. आणि मग आगळाची पोळला आणि मग देह विकळ गेले, त्याचं देह त्या ठिकाणी पडलं, तो निश्चिंत झाला, तो निश्चयित झाला. आणि मग त्याने तिथले जे बडवे होते, पुजारी होते, ते पुजारी बोबाईले, अरे अरे म्हटले जोगऱ्याचं देह गेलं, जोगऱ्याचं देह गेलं असं त्यांना वाटलं. त्या ठिकाणी श्री चांगदेव त्या ठिकाणी धावत आले आणि कृपा दृष्टी अवलोकुणी तयासी अपरोक्ष विद्या संचरिली. अप्रोक्ष विद्येचा संचार केला की कमीत कमी त्या दृष्टीनं तो सुखिया होईल, निवेल, जरासा तो शांत होईल. परंतु तेनेही तो शांत नव्हेची, त्यानेही तो काही शांत व्हायला तयार नाही. आणि मग तेवेळी श्री चांगदेव राऊळी तयासी स्वरूप दर्शनी स्थिती दिली. स्वरूप दर्शनी स्थिती दिलेली आहे आणि अशा प्रकारे त्याला स्वरूप दर्शन स्थितीचा संचार केला. तो स्वरूप पाहू लागला आणि मग शांत झाला. सर्वज्ञे म्हणितले बाई अणुताप तो ऐसा की जेने दृष्टी कीर्ती अदृष्टी फळ. जेणेकरून दृष्टपर कीर्ती होईल, अदृष्टी फळ होईल, अशा पद्धतीचा अनुताप जोगऱ्याचा असला पाहिजे. चक्रपाणी चरित्रातील महत्वाचं असलेलं हे आख्यान आहे की ज्या आख्यानामध्ये या ठिकाणी जोगऱ्याचा अनुताप आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतो. या श्री चक्रपाणी चरित्रातील हा घटना संदर्भ हा या ठिकाणी आपल्याला चिंतनीय आहे, मननीय आहे, नव्हे अनुकरणशील आहे. जोगऱ्यासारखा अनुताप आपल्याला सुद्धा घडावा याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणून चक्रपाणी चरित्रातील हा दाखला महत्वपूर्ण ठरतो. आजची आपली वेळही संपत आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला एक अदृष्ट लाभही, भेटीचा लाभ प्राप्त होणार आहे. तो म्हणजे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेचे म्हणजे एक प्रमुख मार्गदर्शक असलेले आणि क्रियान्वित असलेले आदरणीय श्री बापूजींचे या ठिकाणी एक 5 मिनिटात या ठिकाणी आगमन होणार आहे आणि बापूंच्या स्वागतासाठी आपल्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी आता आपण इथेच पोथीला आपण दंडवत करूया. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. चक्रधरा श्री चक्रधरा जय जय स्वामी श्री चक्रधरा.
चक्रधरा श्री चक्रधरा, जय जय स्वामी श्री चक्रधरा. चक्रधरा श्री चक्रधरा, जय जय स्वामी श्री चक्रधरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.